त्यानंतर नांदेडमधून एक बातमी आहे। नांदेडच्या भोकरमध्ये जरांगे पाटील यांचं नाव घेऊन दिशाभूल केल्याचा आरोप केला जातोय। मराठा समाजाच्या बैठकीत काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। पुरावे दाखवण्याची मागणी केला असता अज्ञातांनी पळ काढलाय। नांदेडच्या भोकरमधील मराठा समाजाने आरोप केलाय। जरांगेंच्या नावाचा दुरुपयोग करून घाणेरडं राजकारण सुरू असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले। या घटनेची चौकशी करावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे। जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले। जरांगे पाटलांचं नाव घेऊन काही व्यक्ती आज नांदेड म्हणजे भोकरमध्ये विशेषतः आल्या। मराठा समाजाची बैठक त्या ठिकाणी काही लोकांनी बोलवली होती, त्याच्यामध्ये यांचा शिरकाव झाला आणि त्या मीटिंगमध्ये जाऊन जरांगे पाटलांचा निरोप आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि अमुक पक्षाला आपण मतदान करा किंवा स्पष्टच म्हणले की तुम्ही काँग्रेसला मतदान करा, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तव्य या मंडळींनी केलं आणि नंतर तिने पलायन केलं, पळून गेले। जरांगे पाटलांनी कोणालाही या ठिकाणी पाठवलेलं नाहीये। या घटनेबद्दल आम्ही तीव्र निषेध करतो। जरांगे पाटलांसारखा निस्पृह आणि केवळ समाजाचं काम करणारा स्वच्छ प्रतिमेच्या माणसाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न काँग्रेसवाल्यांनी सुरू केलेला आहे। त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।